आता पाहूयात मोठी ब्रेकिंग न्यूज। सातारा लोकसभा मतदारसंघासंदर्भाची ही ब्रेकिंग न्यूज आहे। आत्ताची सर्वात मोठी बातमी, सातारा लोकसभा मतदारसंघासाठी एकूण 16 जणांचे उमेदवार अर्ज राहिले आहेत। म्हणजेच एकूण 16 जणांच्यामध्ये ही लढत होणार आहे। सध्या जे उमेदवार आहेत ते आनंद रमेश थोरवडे कराड, बहुजन समाज पार्टी, चिन्ह हत्ती, श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह भोसले सातारा, भारतीय जनता पार्टी, चिन्ह कमळ, शशिकांत जयवंतराव शिंदे मुक्काम पोस्ट लासूरने, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार, चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस, प्रशांत रघुनाथ कदम वडगाव उंबरज तालुका कराड, पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी, चिन्ह प्रेशर कुकर। यासह तुषार विजय मोतीलिंग मुक्काम पोस्ट कळंबे तालुका वाई, बहुजन मुक्ती पार्टी, चिन्ह खाट, सयाजी गणपत वाघमारे तळबीड तालुका कराड, पक्षाचं नाव आहे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, चिन्ह शिट्टी, डॉक्टर अभिजित वामनराव आवाडे बिचुकले सातारा, अपक्ष, चिन्ह आहे कपाट, सुरेशराव दिनकर कोरडे वाई, अपक्ष, चिन्ह ऑटो रिक्षा, संजय कोंडिबा गाडे कुसुंबी तालुका जावली, अपक्ष, चिन्ह तुतारी, निवृत्ती केरू शिंदे गोडोली सातारा, अपक्ष, चिन्ह आहे चालण्याची काठी। यासह प्रतिभा शेलार राहणार सोमवारपेठ सातारा, अपक्ष, चिन्ह गॅस सिलेंडर, सदाशिव साहेबराव बागल गोवे तालुका जिल्हा सातारा, अपक्ष, चिन्ह दूरदर्शन, मारुती धोंडीराम जानकर राहणार दरे तालुका जिल्हा सातारा, अपक्ष, चिन्ह आहे हिरा, विश्वजित पाटील उंडाळकर राहणार उंडाळे तालुका कराड जिल्हा सातारा, अपक्ष, चिन्ह बॅट, सचिन सुभाष महाजन राहणार बुध तालुका खटाव जिल्हा सातारा, अपक्ष, चिन्ह फुगा, सीमा सुनील पोतदार मुक्काम पोस्ट पोसेसावळी तालुका खटाव, अपक्ष, चिन्ह आहे बॅटरी टॉर्च। अशा पद्धतीनं 16 उमेदवार अर्ज हे सध्या राहिलेले आहेत। यामुळं या 16 जणांच्यामध्ये सातारा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आजपासून खऱ्या अर्थानं सुरू होणार आहे।